नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण बघणार की ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट 30 ते 45 दिवस झालेले, तर 30 ते 45 दिवसाचा प्लॉट झालेले शेतकऱ्यांनी पहिले ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट 30 दिवस झालेला आहे तर त्यांनी ह्युमिक वगैरे तर सोडून झालेलंच असेल. लेकिन आता जी पुढची स्टेप आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये जर आपल्याला पहिल्या स्टेपलाच कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे प्लॉटला. कॅल्शियम नायट्रेट कशासाठी द्यायचं शेतकरी मित्रांनो? कॅल्शियम नायट्रेट हे जमिनीमध्ये आपल्या एक 2-3 गोष्टीवरती काम करतं. एक पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीतल्या मुळ्या खोलवर नेण्याचं काम करतं. दुसरी गोष्ट आपल्या झाडामध्ये वाढ करतं. आणि तिसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, हे बघा तुम्ही, हे जे असे कोमटे, हे असे खुज्जे कोंब आहे, याच्यावरती कॅल्शियम नायट्रेट काम करत शेतकरी मित्रांनो. बघा तुम्ही, आपण याला कॅल्शियम सोडलेले, त्याच्यामध्ये खूप सुधार झालेला आहे. तर ह्या गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट देणं खूप गरजेचं आहे. आणि ते 30 ते 45 दिवसाच्या आजच्या प्लॉटलाच आपण जर लवकर दिलं तर हे कोंब लवकर सुधारतील, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट 45 दिवसाचा झालेला आहे, 40 ते 45 दिवसा दरम्यान झालेला आहे, तर त्या शेतकरी मित्रांनी आपला प्लॉटला एकरी 2.5 किलो 1448 हा ग्रेड द्यायचा आहे. पहिले 1448 ग्रेड घ्यायचा शेतकरी मित्रांनो. आपल्याला 1919 जो हा ग्रेड आहे हा वापरायचा नाही शेतकरी मित्रांनो, कारण की याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा असा ब्रँडेड कंपनीचा ग्रेड आपल्याला मिळत नाही मार्केटला. त्याच्यामुळे जो 1448चा ग्रेड मित्रांनो, हा एकदम चांगल्या कंपनीचा वापरायचा. आपल्याकडे कॉम्पोचा वापरू शकतो आपण, ICLचा वापरू शकतो, इंडिकेमचा वापरू शकतो. परत त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये पण खूप जबरदस्त खत आलेले शेतकरी मित्रांनो, जसं की आदास्काचा पण आलेला आहे, फर्टिसिल कंपनीचा, त्याचा पण वापरू शकतो. त्यांचा 1365 नावाने येतो, पण खूप जबरदस्त रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो. आपण त्यांचे रिझल्ट घेतलेले स्वतः. त्यामुळे तुम्हाला जर अजून याच्यामध्ये जर एखादा नवीन ग्रेड असेल तुमच्यामध्ये की जो खूप चांगला आहे आणि चांगल्या कंपनीचा, तुम्ही तो पण वापरू शकता. पण याच्यामध्येच पाहिजे शेतकरी मित्रांनो तो ग्रोड. कारण की हे ग्रेड कशासाठी शेतकरी मित्रांनो, हे जे आता आपले कोंब निघलेले, हे कोंब निघलेले, हे 2-2 कोंब निघलेले, याच्यावरती आता आपल्याला फुटव्याची संख्या वाढायची आहे. आणि फुटव्याची संख्या आपण पहिले 120 दिवसामध्ये चांगली कव्हर करू शकतो शेतकरी मित्रांनो. नंतर फुटं वाढत नाही. पहिले 120 दिवसामध्ये जे आपण जेवढे फुटे काढू तेवढे फुटं आपल्यासाठी, तेवढा आपला माल बनणार, तेवढा आपला कंद मोठा राहणार. जर आपण फुटे काढायच्या नंतर जर विचार केला की नंतर आपण नाही आपण नंतर या गोष्टीवर काम करू, तर नंतर पाहिजे त्या प्रमाणात फुटे निघत नाही. आणि फुटेनं कमी असल्यामुळं मग आपल्याला उत्पन्नामध्ये खूप त्याचा फटका बसतो. उत्पन्न कमी होण्याची आपल्याला दाट शक्यता असते याच्यामध्ये. कारण की नंतर आपण या गोष्टी रिकवर करू शकत नाही, कारण की खूप अडचणी होतात त्याच्यामध्ये. मग नंतर आपल्याला रिकवर करायला खूप अवघड जाते या सगळ्या गोष्टी. त्यामुळं 1448चा ग्रेड घ्यायचा आपल्याला फुटे काढायसाठी. आणि खूप जबरदस्त फुटे निघतात शेतकरी मित्रांनो. एवढे जबरदस्त ग्रीनरी पण येते त्याच्यावरती की तुम्हाला म्हणजे स्वतः प्रत्यक्ष अनुभव पण घेशाल तुम्ही ज्यावेळेस सोडशाल. कारण की आपण स्वतः सोडलेला आहे, आता एका प्लॉटला सोडला आहे, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकेल. आणि हा प्लॉट आहे, आता हा आपला जो प्लॉट आहे तर हे जवळपास याला आता हा प्लॉट कंप्लीट 32 ते 33 दिवसात झालेला आहे. आपण याला कॅल्शियम नायट्रेट सोडलं आहे बरोबर. तो 27-28 दिवसाचा झाला, तर त्यावेळेस कॅल्शियम नायट्रेट सोडलं आहे. त्याच्यानंतर आपण याला एक स्लरीची ड्रिंचिंग केली. दुसरी स्लरीची ड्रिंचिंग केल्यामुळे आपल्याला कुठेही प्लॉटमध्ये पिवळा कोंब दिसत नाही शेतकरी मित्रांनो. एकदम काळोखीवर प्लॉट आणि मुळ्याची वाढ पण चांगली झालेली आहे. याच्या आधी आपण परत याला 20 ते 25 दिवसामध्ये ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास, त्याच्यानंतर पॅसिलोमायसिन, त्याच्यानंतर मेटारायझम दिलेलं आहे. आपण उन्नीसाठी पण दिलेलं आहे, उन्नीचा विबिकिंग. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण परत NPK अपटेक, जे नत्रस पुरत पालास बॅक्टेरिया, ते पण दिलेले आहे, मायक्रोराझा पण दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो. एवढं सगळं आपण म्हणजे आधीच प्लॉटला देऊन रेडी केलेलं आहे. कारण की ह्या गोष्टी कशा शेतकरी मित्रांनो, अद्रक पिकामध्ये ह्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप घेणं खूप गरजेचं असतात. त्यामुळं आपण पहिल्या डोस्यात 30 ते 45 दिवसाच्या प्लॉटमध्ये नक्की करा. धन्यवाद.